महाराष्ट्रात कर्जमाफी सुरू झाली, पण तब्बल 70% शेतकऱ्यांची नावं यादीतून गायब कशी झाली? 3 याद्या आल्या, पण 70% शेतकऱ्यांची नाव अजूनही यादीत आलेले नाहीत. मग तुमचं नाव यादीत आलं की तुमचं नावही वळवलं गेलं? मुख्यमंत्री यांनी असे कोणते 3 मोठे नियम सांगितलेले आहेत, ज्यामुळे लाखो शेतकरी या योजनेतून बाहेर पडलेले आहेत? शेतकरी मित्रांनो, ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची बातमी आहे. मार्च 2026 मध्ये जेव्हा कर्जमाफी जाहीर झाली, तेव्हापासूनच कोणाला कर्जमाफी मिळणार आणि कोणाला नाही, याबद्दल सगळ्यांच्या मनात शंका आल्या होत्या. सर्वांना वाटत होतं की यादी आली की सगळं स्पष्ट होईल. अखेर यादी आलेली आहे. 1 नाही, 2 नाही, तर एकदम 3 याद्या आलेल्या आहेत. पण याद्या पाहिल्यावर समजलं की 60 ते 70% शेतकऱ्यांची नावे यादीतच नाही आलेली आहेत. शेवटी हाच प्रश्न जेव्हा पत्रकारांनी थेट मुख्यमंत्र्यांना विचारला, तेव्हा मुख्यमंत्री यांनी 3 महत्त्वाचे मुद्दे आणि नियम सांगितलेले आहेत. या नियमामुळेच आता लाखो शेतकरी कर्जमाफीतून बाहेर पडलेले आहेत. आता हे 3 नियम नेमके कोणते आहेत? यातला पहिला नियम म्हणजे सरकारने कर्जमाफीसाठी तब्बल 40,000 कोटींचा निधी मंजूर केलेला आहे. 3 याद्याही आल्या तरी पण सुद्धा तब्बल 39 लाख शेतकरी अपात्र का झाले, याचं उत्तर खुद्द मुख्यमंत्री यांनीच दिलेलं आहे. 3 अशा चुका किंवा 3 अशी कामं आहेत जी शेतकऱ्यांनी वेळेत केलेली नाहीत. त्यामुळे लाखो शेतकरी आता कर्जमाफीतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत. दुसरी मोठी गोष्ट म्हणजे राज्यातील 36 जिल्ह्यापैकी फक्त 16 जिल्ह्यांमध्येच कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. मग उरलेल्या 20 जिल्ह्यांमध्ये कर्जमाफी कधी होणार? मुख्यमंत्री यांनी सांगितलेले आहे की ते 3 कडक नियम कोणते आहेत, कोणत्या जिल्ह्याचा आणि कोणत्या बँकेची कर्जमाफी होणार आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कर्जमाफीच्या यादीत तुमचं नाव पात्र होण्यासाठी तुम्ही नक्की काय केलं पाहिजे. तसेच ही नवी यादी मोबाईलवर कुठे आणि कशी पाहायची, या सगळ्या प्रश्नाची एकदम सोपी आणि खरी माहिती आता आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. सगळ्यात आधी मुख्यमंत्री यांनी सांगितलेला तो पहिला नियम काय आहे ते पाहूया. सरकारने 31 जुलैपासून कर्जमाफीच्या याद्या जाहीर करायला सुरुवात केलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणंही सुरू झालेलं आहे. 15 ऑगस्टपर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांचं कर्ज शून्य म्हणजेच नील करण्याचं सरकारनं टार्गेट आहे. पण थांबा, जर तुम्ही 3 महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं असेल तर तुमचं नाव कर्जमाफीतून थेट कट होऊ शकतं. म्हणूनच हा व्हिडिओ अत्यंत पुराव्यानिशी तुमच्यासाठी बनवलेला आहे. आमच्या टीमने थेट बँकेतील तज्ज्ञ अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा करून 5 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे काढलेले आहेत. हे 5 मुद्दे तुम्ही लक्ष देऊन ऐकले तर तुमची कर्जमाफी 100% होईल. पण जर हा व्हिडिओ तुम्ही अर्धवट सोडला तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहणार आहेत हे सगळ्यात आधी येत्या 30 सेकंदात आपण पाहणार आहोत की कोणकोणत्या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या याच्यात याद्या जाहीर झालेल्या आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री यांनी सांगितलेले ते 3 कडक नियम कोणते आहेत, ज्यामुळे शेतकरी यादीतून वळवले जात आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कर्जमाफी मिळवण्यासाठी तुम्हाला स्वतः बँकेत जाऊन नक्की काय काम करायचं आहे. तर अजिबात वेळ न घालवता सगळ्यात आधी पाहूया कोणत्या जिल्ह्यांच्या याद्या आलेल्या आहेत. आणि व्हिडिओच्या शेवटी अशी एक खास माहिती जी तुम्हाला सर्व यूट्यूब चॅनलवर कोणीही सांगणार नाही. आमच्या टीमने स्वतः तब्बल 20 ते 25 बँक मॅनेजरशी फोनवर चर्चा करून ही महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी आणलेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज काढलेलं आहे त्यांच्यासाठी आजची ही सर्वात मोठी बातमी आहे. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यापैकी 16 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांना बँक खात्यावर कर्जमाफीचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. पण अजूनही तब्बल 20 जिल्हे आणि 39 लाखांपेक्षा जास्त शेतकरी चिंतेत आहेत. आमच्या खात्यात अजून कर्जमाफीचा 1 रुपयासुद्धा का आलेला नाही, आम्हाला अपात्र केलं का नाही ना? जेव्हा पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना थेट गाठून हा प्रश्न विचारला, तेव्हा मुख्यमंत्री यांनी कर्जमाफीबाबत एक अत्यंत मोठी घोषणा केलेली आहे. सरकारने तिकडून तब्बल 40,000 कोटींचा निधी मंजूर करूनसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे का जमा होत नाहीत, यामागे दुसरं कोणतंही का खुद्द शेतकऱ्यांनीच केलेल्या 3 सर्वात मोठ्या चुका कारणीभूत आहेत. आता या 3 चुका कोणत्या आहेत ते अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. जर तुम्ही वेळेवर या 3 चुका दुरुस्त केल्या नाहीत तर पात्र असून सुद्धा तुमच्या खात्यात कर्जमाफीचे 2 लाख रुपये जमा होणार नाहीत. नेमक्या कोणत्या चुकामुळे तुमचे पैसे अडकलेले आहेत? 15 ऑगस्टपूर्वी उरलेल्या 29 लाख शेतकऱ्यांना पैसे नक्की कसे मिळणार आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत आहे की नाही? चला तर मग जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सर्वात आधी हे समजून घ्या की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्यात नेमकी काय परिस्थिती आहे. सरकारने या योजनेचे तब्बल 40,000 कोटी रुपयांची सोय केलेली असून राज्यातील 56 लाखांपेक्षा जास्त शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरलेले आहेत.
आतापर्यंत कर्जमाफीच्या 3 मोठ्या याद्या जाहीर झालेल्या आहेत आणि जवळपास 17,58,000 शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमासुद्धा झालेले आहेत. पण उरलेले तब्बल 39 लाख शेतकरी अजून आपल्या हप्त्याची वाटच बघत आहेत. यावर मुख्यमंत्री यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सरकारने तिथून थेट DBTने पैसे पाठवले आहेत. पण अनेक बँकेचे IFSC कोड बदलल्यामुळे, बँकेचे सर्व्हर डाऊन असल्यामुळे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांची eKYC अपूर्ण असल्यामुळे हा निधी बँकेत अडकून पडलेला आहे. आता हे पैसे तुमच्या खात्यात मिळवण्यासाठी तुम्हाला नक्की काय करायचं आहे ते लक्ष देऊ नये का? बँकेचा गोंधळ तर आहेच, पण दुसरी सर्वात मोठी जी चूक आहे ती शेतकऱ्यांकडून झालेली घडते ती म्हणजे बँकेची eKYC आणि फार्मर ID. पहा, या एका चुकीमुळे तुमचं नाव कर्जमाफीतून कसं कट होऊ शकतं. अनेक शेतकरी बांधवांना वाटतं की आम्ही कर्ज काढताना कागदपत्र दिली होती ना, म्हणजे आमची KYC पूर्ण झाली. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, बँकेची नेहमीची KYC आणि कर्जमाफी पोर्टलची eKYC या 2 पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. ज्या शेतकऱ्यांचं नाव कर्जमाफीच्या यादीत आलेलं आहे त्यांनी तात्काळ आधार कार्ड अपडेट करून बँक खात्याची बायोमेट्रिक KYC पूर्ण करणं अत्यंत बंधनकारक आहे. याचसोबत ज्या शेतकरी बांधवांनी चुकीचा किंवा अधिकृत फार्मर ID बनवला आहे त्यांचे अर्ज सिस्टीममधून थेट रद्द केले जात आहेत. तुमचा फार्मर ID अधिकृत असेल आणि eKYC पूर्ण झाली असेल तरच तुमच्या खात्यात 2 लाख रुपयांपर्यंतची रक्कम जमा होईल. KYCची गोष्ट तर तुम्हाला समजली, पण आता लक्षात देऊ नये का? सध्या WhatsApp आणि Instagramवर फिरणाऱ्या कर्जमाफीच्या बनावट PDFमुळे फेक PDF शेतकऱ्यांसाठी बँक खाती रिकामी होत आहेत. सध्या सोशल मीडियावर एक अत्यंत भयंकर फसवणूक सुरू आहे. WhatsAppवर कर्जमाफीची नवी यादी आलेली आहे. खालील लिंकवरून PDF डाउनलोड करा असे मेसेज फिरत आहेत. आता या फेक लिंकपासून कसं वाचायचं आणि खरी यादी मोबाईलवर नक्की कशी तपासायची ते पुढच्या 30 सेकंदात सांगतो. शेतकरी बांधवांनो, अशा कोणत्याही अनोळखी लिंकवर किंवा बनावट PDFवर अजिबात क्लिक करू नका. यामुळे तुमच्या मोबाईलचा डेटा लिंक होऊ शकतो. बँकेतील पैसे चोरीला जाण्याचा मोठा धोका निर्माण झालेला आहे. शासनाने सर्वसामान्य नागरिकांना थेट ऑनलाईन PDF डाउनलोड करण्याचा कोणताही पर्याय दिलेला नाही. कर्जमाफीच्या अधिकृत याद्या केवळ बँक शाखा, विकास संस्था, सोसायटी आणि आपले सरकार सेवा केंद्राच्या लॉगिनवरच उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्हाला तुमचं नाव तपासायचं असेल तर थेट तुमच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जा. तिथे केंद्रकाला तुमचा आधार नंबर टाकायला सांगा आणि यादीतील तुमचं नाव फुटक मोफत तपासून घ्या. आता तपासण्याची पद्धत तर समजली असेल, पण आता 15 ऑगस्टपूर्वी कोणत्या 14 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना सर्वात आधी 2 लाख रुपये मिळणार आहेत? पहा, तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत आहे का? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे उरलेल्या 39 लाख शेतकऱ्यांना खात्यात पैसे नक्की कधी जमा होणार आहेत? शासनाने दिलेल्या माहितीनुसार 15 ऑगस्टपूर्वी म्हणजेच स्वातंत्र्य दिनापूर्वी सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्याचं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. यामध्ये विशेषतः आत्मग्रस्त आणि दुष्काळग्रस्त 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिला प्राधान्य क्रमांक दिला जात आहे. ते 14 जिल्हे कोणते आहेत? लक्ष देऊन ऐका. वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, अमरावती, हिंगोली, लातूर, परभणी, धाराशिव, बीड, नांदेड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या 14 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर DBTद्वारे 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी आणि जे शेतकरी वेळेवर कर्ज भरतात त्यांना 50,000 रुपयांचं प्रोत्साहन अनुदान टप्प्याटप्प्याने जमा केलं जात आहे. तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत आलं असेल तर नेमका कोणत्या कारणामुळे शेतकरी कर्जमाफीतून थेट अपात्र ठरवले जात आहेत हे शेवटचं कारण ऐकून नक्की तुमचे डोळेच उघडतील. आता सर्वात शेवटी कोणते शेतकरी या कर्जमाफी योजनेतून पूर्णपणे वगळले जाणार आहेत ते तपासून पहा. इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी. जर कुटुंबातील व्यक्ती इन्कम टॅक्स भरत असेल आणि त्यांनी ITRमध्ये मोठी रक्कम दाखवलेली असेल तर त्यांना अपात्र केलं जातं. पण ज्या शेतकरी बांधवांनी 0 ITR भरलेला आहे ते सर्व शेतकरी या योजनेत 100% पात्र आहेत. सरकारी नोकरदार व श्रीमंत शेतकरी, सरकारी नोकरीत असणारे किंवा इतर व्यवसायातून मोठं असणारे उत्पन्न असणारे शेतकरी या योजनेतून वगळले गेलेले आहेत. तिसरा मुद्दा आहे तो थकीत कर्जाची मुदत. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्यांचं शेती कर्ज थकीत होतं त्यांनी 31 मार्च 2026 पर्यंत ते भरलेले नाहीत. असे सर्वसामान्य शेतकरी 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफी फीस पूर्णपणे पात्र आहेत. मित्रांनो, सरकारचा स्पष्ट उद्देश आहे की राज्यातील एकाही खऱ्या आणि गरजू बळीराजाला या योजनेपासून वंचित ठेवायचं नाही.
त्यामुळे कोणतीही अफवांवर विश्वास न ठेवता आजच तुमच्या बँकेची KYC पूर्ण करून घ्या. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला तुमच्या खात्यात कर्जमाफीचे 2 लाख रुपये किंवा 50,000 रुपयांचं प्रोत्साहन अनुदान लवकरात लवकर जमा करायचं असेल तर या 4 सोप्या पायऱ्या आजच पूर्ण करा. पहिली पायरी, ज्या बँकेतून कर्ज घेतलेलं आहे तिथे तातडीने जाऊन आधार कार्ड बँक खात्याशी eKYC द्वारे पुन्हा एकदा लिंक आहे का ते तपासून घ्या. बँकेचा सर्व्हर डाऊन असल्यामुळे किंवा IFSC कोड बदलल्यामुळे अनेकदा पैसे अडकतात, म्हणून बँकेत जाऊन अंगठा लावून eKYC लगेच पूर्ण करा. दुसरी पायरी, तुमचा फार्मर ID अधिकृत आहे की नाही हे तपासून घ्या. जर एखाद्या एजंटकडून चुकीचा ID बनवला असेल तर तो रिजेक्ट केला जातो, म्हणूनच सेवा केंद्रात किंवा SCS सेंटरवर जाऊन अपडेट करून घ्या. तिसरी पायरी, WhatsApp किंवा Instagramवर येणाऱ्या कोणत्याही अज्ञात लिंक किंवा PDF वर अजिबात क्लिक करू नका. यामुळे तुमचं बँक खातं रिकामं होऊ शकतं. यादी पाहण्यासाठी थेट सेवा केंद्रात किंवा विकास सोसायटीत जाऊनच नाव तपासा. चौथी पायरी, ज्या शेतकरी बांधवांनी नियमित कर्जाची परतफेड केली आहे आणि जे 50% 1000 रुपयांच्या अनुदानाची वाट पाहत आहेत त्यांनीसुद्धा आपली KYC अपडेट ठेवायची आहे. आमच्या टीमने तब्बल 25 बँक मॅनेजरशी प्रत्यक्ष चर्चा करून ही महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे, जेणेकरून महाराष्ट्रातील एकही बळीराजाची फसवणूक होऊ नये. आता मला तुम्ही खाली कमेंट करून नक्की सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात. तुमच्या बँक खात्यात कर्जमाफीचे पैसे जमा झाले आहेत की नाही. जर नाव आलं नसेल तर तुमच्या बँकेचं नाव खाली कमेंट करून नक्की टाईप करा. या जिल्ह्याच्या आणि बँकेच्या सर्वाधिक कमेंट्स येतील तिथल्या बँक मॅनेजरशी संपर्क साधून आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये थेट उपाय घेऊ शकू. हा व्हिडिओ तुमच्या सर्व शेतकरी मित्रांना आणि WhatsApp ग्रुपवर नक्की शेअर करा. आणि तुम्ही जर आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.